देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये सुमारे 500 रुपयांची घट, तर आफ्रिकेतून सोयाबीनची आयात सुरू. पोल्ट्री उद्योगांनी देखील जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनच्या आयातीसाठी आता लॉबिंग सुरू केले. यंदा सोयाबीनचं उत्पादन त्या ठिकाणी कमी आहे. शिवाय सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियानं देखील जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनच्या आयातीला त्या ठिकाणी विरोध केला आहे. कारण देशामध्ये 62 लाख टन जे काय सोयाबीन आहे त्याचा वापर सोयाबीनच्या निर्मितीसाठी त्या ठिकाणी केला जातो. शिवाय सध्याला खरीप हंगाम देखील तोंडावरती आला असताना बियाण्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. यंदा सोयाबीनचं लागवड क्षेत्र देखील वाढण्याचा अंदाज आहे आणि जे काही अल निनोचं संकट आहे ते पूर्ण त्या ठिकाणी आता भारतावरती आहे आणि यामुळं खरीप हंगामामध्ये नेमक्या काय घडामोडी होतात ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय पेरणीच्या तोंडावरती सोयाबीनचे बाजारभाव हे आणखी घसरणार की वाढणार याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर सोयाबीनचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून देखील असले तरी सोयाबीनची निर्यात असेल, निर्मिती असेल, सोयाबीन तेलाची आयात असेल, या सर्व गोष्टींवरती, याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन दराची परिस्थिती काय आहे या सर्वच गोष्टींवरती सोयाबीनचे दर हे अवलंबून असतात. सध्या जर का आपण सोयाबीनला बाजारभाव जर पाहिले तर सोयाबीनच्या दरामध्ये सुमारे 300 ते 500 रुपयांची घट त्या ठिकाणी आता दिसून आलेली आहे. राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या, मग त्यामध्ये लातूर असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, चिखली असेल, मेहकर असेल, यासारख्या बाजार समित्यांमध्ये आत्ता सध्या सोयाबीनला 6000 ते 6700 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनला दर मिळतोय. आपण जर का पाहिलं तर 2 ते 3 दिवसापासून सोयाबीनच्या भावामध्ये साधारणतः 500 रुपयांची घट त्या ठिकाणी नोंदवली गेली आहे. आणि ही घट जी झालेली आहे ती आफ्रिकेतून जे काय सोयाबीन आहे ते आता त्या ठिकाणी आयात करण्यात आलेलं आहे. शिवाय भाव वाढल्याने सोयाबीनची निर्यात देखील त्या ठिकाणी आता थांबलेली आहे आणि यामुळं सोयाबीनच्या बाजारभावाला हा फटका बसला आहे. पोल्ट्री जे काही उद्योग आहेत त्यांच्याकडून देखील GM सोयाबीनच्या आयातीसाठी आता लॉबिंग सुरू झालं आहे आणि म्हणूनच जे काही सोयाबीनच्या दरामध्ये थोडीशी आपल्याला घट पाहायला मिळते. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मागील आठवड्याभरात त्या ठिकाणी 800 ते 100,000 रुपयांची त्या ठिकाणी घट झाली आणि मागील 2 दिवसामध्ये जो काय बाजारभाव आहे तो 500 रुपये त्या ठिकाणी कमी झाला. दुसरीकडे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव हे शुक्रवारी प्रति क्विंटल 6100 ते 5500 रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी होते. शिवाय प्रक्रिया प्लांट्सनी देखील त्या ठिकाणी सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घट त्या ठिकाणी केलेली आहे. जवळपास 350 ते 400 रुपयांची जी काय घट आहे ती त्या ठिकाणी प्रक्रिया प्लांट्समध्ये झालेली आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर दुसरीकडे आपण जर का बघितलं तर सरकारकडे आता 15 लाख टन GM सोयाबीनच्या आयातीची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि यामुळेच सोयाबीनचे भाव वाढल्याने पोल्ट्री उद्योग हे त्या ठिकाणी आता संकटात आलेले आहे आणि म्हणूनच जे काय पोल्ट्री उद्योजक आहे त्यांची जी काय लॉबिंग आहे त्यांनी आता हा सर्व काय प्रकार त्या ठिकाणी आता सुरू केलेला आहे. परंतु सरकार परवानगी देणार का याच्याकडे कोणाचंही सध्या ठोस लक्ष नाही आहे. बाजारामध्ये आयातीची जोरदार चर्चा आहे आणि त्याचा परिणाम सोयाबीनच्या बाजारभावावरती त्या ठिकाणी दिसून आला आहे. दुसरीकडे आपण जर का पाहायला जर गेलं तर देशात सोयाबीनचा जो भाव आहे तो वाढल्यानंतर जी काय आयात आहे ती त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि दुसरीकडं जी आयात प्रक्रिया आहे मग त्या जवळपास 1 लाख टन सोयाबीन हे आफ्रिकेतून भारतामध्ये दाखल झालं आहे. विशेष म्हणजे सोयाबीनचे दर जे काय आहे ते आयातीसाठी कमी होते आणि त्याचाच परिणाम जो काय आहे तो बाजारभावावरती त्या ठिकाणी झालेला आहे. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर पोल्ट्री उद्योगाची यंदा जी काय मागणी आहे ती जवळपास पशुखाद्यासाठी यंदा 90 लाख टन सोयाबीनचा वापर होईल असं एकंदरीत सांगण्यात येत आहे. दुसरीकडं जे काय सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया आहे त्यांनी देखील या मागणीला त्या ठिकाणी विरोध केला आहे. देशात पशुखाद्यासाठी केवळ 62 लाख टन सोयाबीनचा वापर होतो असा दावा करत सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियानं याला परवानगी देऊ नये अशी केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी मागणी केली आहे. यानंतर आपण जर का लक्ष दिलं तर सध्या त्या ठिकाणी जे सोयाबीनची पेरणी आहे ती आता त्या ठिकाणी सुरू होईल आणि शेतकऱ्यांसमोरील ज्या काही समस्या आहे मग त्यामध्ये त्या ठिकाणी सोयाबीनच्या बियाण्यांच्या वाढत्या किमती असेल, उगवण क्षमतेबाबत अनिश्चितता असेल आणि मागणी असलेल्या वाहनांचा त्या ठिकाणी तुटवडा असेल, या सर्व गोष्टीमुळं शेतकरी जो काय आहे तो आता संभ्रमात आहे. यंदा सोयाबीनचं लागवड क्षेत्र वाढण्याचा अंदाज देखील त्या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे. तरी देखील बियाण्यांच्या समस्या ज्या काय आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोकेदुखी त्या ठिकाणी अजूनच वाढत आहे. एकीकडे आपण जर का लक्ष दिलं तर 30 किलो बियाण्याच्या पिशवीसाठी आपल्याला 3800 रुपये मोजावे लागतात.
तर दुसरीकडं त्या ठिकाणी 50 किलोसाठी जे काय आहे ते जवळपास 46 रुपये आपल्याला त्या ठिकाणी मोजावे लागत आहे. तरी जे काही विक्रेत्यांनी चांगले जे काही वाण आहेत ते त्या ठिकाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत. आणि जी काय अल निनोचा जो काही प्रभाव आहे या सर्व गोष्टी ओळखून शेतकऱ्यांनी योग्य हंगामामध्ये त्या ठिकाणी पेरणी जर का केली तर हा याचा नक्की फायदा हा शेतकरी वर्गाला होऊ शकतो.